नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा आणि आरोही रात्री एकमेकींच्या रूममध्ये असतात. तर आता आरोही झोपलेली असते तर रमा तिचा हात धरते आणि खूप रडत असते, कारण इरावतीने चक्क आता अक्षयला रमावर रागून सॉरी म्हणण्यासाठी सांगितलेले असते आणि अक्षयने सुद्धा आता इरावतीची माफी मागायला रमाला सांगितलेले असते, कारण रमाची काही चूक नसताना शेवटी इरावतीची तिला माफी मागावी लागते आणि तो जो काही घडलेला प्रकार आहे तर तो रमाला सर्व काही आठवत असतो. तिला झोप सुद्धा येत नाही. ती आरोहीचा हात धरून खूप रडत असते आणि त्याच वेळेस आता अक्षय आत येतो. अक्षय आता आत आलेला रमाला काही अजूनपर्यंत माहिती नसतो. तेव्हा रमा बिचारी रडत असते, तिचं तोंड पलिकून असते आणि अक्षय तिच्या मागून येतो आणि तिच्याकडे सारखा बघतच असतो. तेव्हा आता अक्षयला राग आलेला असतो, कारण इरावतीवर आरोप केले म्हणून त्याला रमाचा राग असतो. आणि तेव्हा आता रमा जेव्हा तो कपाटाजवळ जातो आणि कपाटातून आपली गादी घेतो तर रमाचं लक्ष जाते. रमासुद्धा आता न बघितल्यासारखं करते आणि अक्षयकडे बघून ती परत तिकडे बघते. तर आता अक्षय कपाटातून गादी वगैरे घेतो आणि तो खाली आपलं अंथरूण टाकत असतो. रमा आता बघते आणि परत तिकडे वळून बघत असते. तर अक्षय सारखा आता अंथरूण करताना रमाकडेच बघत असतो. तेव्हा आता रमा रडत असते तर अक्षयला लक्षात येते की रमा नक्की रडत आहे. तेव्हा तो आता अंथरूण न करता परत रमाला म्हणतो की हे बघ, आता रडत बसण्यात काही एक अर्थ नाही. दे सोडून आणि रडू नको आणि झोप. आता झाले गेले विसरून जा, कारण मागच्या 7 वर्षात खूप काही गोष्टी बदललेल्या आहेत. सगळ्यांच्या सवयी बदलल्यात, जाण्या येण्याच्या सवयी सुद्धा बदलल्यात, सगळ्यांचे नियम सुद्धा बदललेत आणि राहण्याच्या सवयी सुद्धा बदललेल्या आहेत. आणि आजीचं सुद्धा तेच आहे. आजी सुद्धा वाटेल तसे येते आणि तिच्या मनाला वाटेल तेव्हा ती जाते, तिला वाटतं तेव्हा ती परत येते. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की आता आजी जेथे कुठे आहे तेथे ती सुरक्षित आहे, अगदी आनंदात आहे, हे लक्षात घे. त्यामुळे रमा, मी तुला सांगतो की हे असले आरोप तू प्लीज करू नकोस. आणि नाही, हे बघ मी का म्हणतो, कारण 7 वर्षापूर्वी खूप काही घडले. आपली कंपनी गेली, पैसा गेला, सगळं काही अगदी वैभव होते ते पूर्णपणे आपले गेले. सगळी राया गेली, घर सुद्धा गेलेत आणि सगळी जी जबाबदारी आहे तर ती एकट्याच्या माझ्या खांद्यावर आहे. आणि हे बघ, मला आणखीन कोणतेही टेन्शन नकोय, कारण हे सर्व मी तुला का सांगतो हे मला नाही माहिती. पण एक मात्र नक्की आहे की तू घर सोडून गेलीस, तू पळून गेली, त्या क्षणापासून ही सगळी अधोगती झालेली आहे, हे लक्षात घे. आणि हे बघ, आता तू का गेली याचं कारण तर तुला माहिती असेल, परंतु ते कारण मला नाही ऐकायचे, कारण माझ्याकडे ते ऐकण्यासाठी वेळ नाही, तेवढा रस नाही आणि तेवढी ऐकण्याची एनर्जी सुद्धा माझ्यात नाही, हे लक्षात घे. कारण हे बघ, पुलाखालून आता बरचसं पाणी वाहून गेलेलं आहे, त्यामुळे ह्या कोणत्याही गोष्टीत आता इंटरेस्ट नाही. त्यामुळे हे बघा, तुम्ही रडत बसू नका, झोपा आता. रमा काही उत्तर देत नसते, ती शांत असते. अक्षयचं बोलणं ऐकून घेत असते आणि डोळ्यातून पाणी तिच्या येत असते. तर अक्षय म्हणतो की हे बघ, बराच उशीर झालेला आहे. तेव्हा मात्र आता रमा लगेच उठते आणि रमा उठून लगेच अक्षयच्या अंथरुणावर येते. अक्षयकडे बघत म्हणते की काय, तुम्हाला खरंच असं वाटतं का मी तुम्हाला सोडून गेले म्हणून? आणि आरोहीकडे बघत म्हणते की नुकताच जन्म झालेल्या बाळाला मी सोडून जाईल का? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं पण गेलीस ना तू आम्हाला सोडून. त्यावर आता रमा म्हणते की हे बघा, पण का गेले? एकदाही तुम्ही मला विचारलं नाही. आणि हे बघा, माझा काहीतरी नाईलाज असेल, कोणीतरी मला सांगितलं असेल की तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जाण्यासाठी. तेव्हा आता रमा रडतच असते. तर अक्षय म्हणतो की म्हणून तू लगेच गेली, ज्याच्यावर तुझं प्रेम होतं, जो तुझा नवरा होता, त्याला सोडून तू निघून गेलीस, कोणीतरी तुला सांगितले म्हणून. आणि हे बघ, तेव्हा तुझी विचार करण्याची क्षमता आणि कुवत संपली होती का? तुला एकदा सुद्धा मला विचारता नाही आले का? आणि कोणी तुला सांगत आहे तरी सुद्धा तू का गेलीस? पण शेवटी तू विचार केलास नाही माझा आणि बाळाचा सुद्धा, आरोहीचा. तेव्हा आता रमा म्हणते की अहो, तुम्ही तरी कधी विचार केला माझा? तुम्ही जे काही अगदी सांगितले गेले तुम्हाला त्यावर विश्वास ठेवला, स्वतःच्या बायकोला सुद्धा तुम्ही ओळखू शकले नाहीत. आणि हे बघा, मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही, कारण माझ्याकडे पुरावा नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं, 7 वर्ष होती तुझ्याकडे, तुला एक पुरावा गोळा करता आला नाही, मग आता कशाला हे सर्व नाटकं करते? 7 वर्षात तुला एक पुरावा सुद्धा मिळालेला नाही तर? तेव्हा आता रमा सुद्धा विचारते की हो का, मग तुम्ही 7 वर्षात काय केले? तेव्हा आता अक्षय लगेच विषय टाळतो आणि म्हणतो की हे बघ, सर्व जाऊन दे, आता मला झोपायचं आहे, उशीर झालेला आहे खूप. आणि हे बघ, आता तर काय 24 तासाने तू जाशीलच, त्यामुळे जा, तू झोप जा. तर आता रमाही आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि अक्षयला परत म्हणते की इतके दिवस झालेत मी तुमच्या समोर आहे, तरी सुद्धा तुम्ही मला एकदा सुद्धा विचारलं नाही की त्यावेळेस काय घडलं होतं आणि मी नाटक करते असं तुम्ही म्हणतात. तेव्हा आता रमा लगेच उठते आणि आता बेडवर झोपायला
जायला निघते तर अक्षय लगेच तिला म्हणतो पुढच्या 24 तासात तू जाशीलच, मग तू तुझ्या आयुष्यामध्ये आनंदी असेल आणि मी इथे जगेल मात्र. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे, मी त्या 24 तासात पुरावे आणेल. जे 7 वर्षात करायला हवे होते ते मी पुढच्या 24 तासातच करेल आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला कळेल की कोण खरं आणि कोण खोटं. तेव्हा अक्षय आता रमाकडे बघत असतो की नक्की रमा काय म्हणत आहे ते. रमा आता अक्षयला चॅलेंज देते की मी 24 तासात पुरावे आणूनच देईल. अक्षय आता विचारत पडतो. त्यानंतर आता सकाळ होते. त्यानंतर आता सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात. आता मालविका आणि तारा, पार्थ आणि इरावती, अक्षय आणि त्यानंतर आरोही धावतच येते बाबा बाबा करत. तेव्हा आता अक्षय विचारतो की काय झाले. तेव्हा आरोही सांगते की बाबा, अरे आई खूप डचकून उठलेली आहे, नक्की तिला काय झाले, ती खूप घाबरलेली आहे. तेव्हा आता इरावती लगेच म्हणते की आता हिला काय झाले की आपल्याबरोबर नवीन राहण्याचा बहाणा आहे वाटतं हिचा, म्हणूनच ही असं नाटक करत असेल. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की काही झालं नाही, मी बरी आहे, परंतु एक विचित्र असं स्वप्न मला पडले होते. माझ्या स्वप्नात आई आजी आल्या होत्या आणि मला त्या सांगत होत्या की त्या संकटात आहे. तोच लगेच खाता खाता मालविकाच्या हातातील चमचा गळून पडतो. तेव्हा आता सगळेजण मालविकाकडे बघतात तर रमा विचारते की काय ग, काय झाले. तेव्हा आता लगेच इरावती तो विषय बाजूला ठेवण्यासाठी लगेच म्हणते की काय तर होणार, आजी तर अगदी सुखरूप आहे आणि मम्माला जर काही प्रॉब्लेम असता तर तिने फोन केला असता नक्की. तेव्हा आता रमा म्हणते की अहो फोन तर लागत नाही म्हणून तर मला भीती वाटते. तर आरोही म्हणते की अरे अरे बाबा कर ना, तू आजीला फोन कर बरं. तेव्हा मात्र आता मालविका तिथून अगदी आतमध्ये निघून जाण्यासाठी म्हणते की फ्रूटचं सॅलेड राहिलं वाटतं, मी घेऊन येते, असे बोलून मालविका घाईने आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता अक्षय हा रमाला विचारतो की काय चालले तुझे हे सर्व, आणि हे बघ उगाच तू पॅनिक होऊ नकोस, तिला काही झालेले नाही, ती व्यवस्थित आहे. तर तेव्हा आता आरोही लगेच बाबाला म्हणते की बाबा फोन लाव. तर अक्षय म्हणतो की बघितलंच ना ती किती घाबरली ते. आरोही ऐकायला तयार नसते. आरोही म्हणते की बाबा हे बघ, आईकडे बघून मला टेन्शन येते, तू लाव ना आजीला फोन. तेव्हा आता लगेच रमा सुद्धा म्हणते की हो लावा, तुम्ही आई आजींना फोन लावा. तर अक्षय फोन लावायला घेतो. तोच लगेच इरावती म्हणते की अरे राहून दे, तू कशाला लावतोस, मीच लावते. तेव्हा मात्र आता इरावती फोन करणार. तोच रमा म्हणते की व्हिडिओ कॉल करा, आई आजींना बघितल्यानंतर बरं वाटेल. तेव्हा आता मुकेश तोपर्यंत इकडे पार्वती आजीला सांगायला येतो की मालविकाचा फोन आला होता. म्हणजे मालविका आत गेल्यानंतर आता इकडे मुकेशला फोन करते. इरावतीचा फोन येणार आहे अशी त्याची खबर अगोदरच आता पार्वती आजीला हा मुकेश देत असतो. मुकेश म्हणतो की हे बघा, तो ते फोन करणार आहे, त्यामुळे तोंड वगैरे धुवून घ्या आणि व्यवस्थित मात्र त्यांच्याशी बोला. आणि हे बघा 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ नाही बोलायचं, कारण नेटवर्क इश्यू आहे असे सांगून म्हणून तुम्ही फोन कट करायचा. आणि हे बघा व्हिडिओ कॉल येणार असणार आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तोंड वगैरे समोरून धुवून घ्या. म्हणून तो पार्वती आजीचे हात वगैरे सोडतो आणि आता पार्वती आजी उठून उभी राहते. तेव्हा मात्र आता पार्वती आजी तोंड वगैरे आपलं धुण्यासाठी जाते फ्रेश व्हायला, आणि तेवढ्यात मुकेश तेथेच उभा असतो. तर आता फोन येतो. तर आता रमा वाटच बघून असते. रमाच्या हातात मोबाईल असतो. मुकेश आता पार्वती आजीला आवाज देतो की अहो या, कुठे राहिलात तुम्ही, या लवकर. पार्वती आजी आता तोंड वगैरे धुवून येते आणि मुकेश त्यांना खुर्चीवर बसायला सांगतो. पार्वती आजी आता खुर्चीवर बसते, परंतु पार्वती आजीला खूप टेन्शन असते, कारण ही जी काही इरावती तिच्याबरोबर वागलेली आहे तर इरावतीचा खूपच राग असतो. तेव्हा मात्र आता लगेच पार्वती आजी व्हिडिओ कॉल घेते आणि हॅलो असं म्हणते. आता थोडीशी स्माईल करते. रमा विचारते की आई आजी, अहो कुठे आहात तुम्ही आणि कशा आहात बरं. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं मी मस्त आहे, अगं इथे नेटवर्क नाही त्यामुळे मला जास्त नाही बोलता येणार. तेव्हा आता अक्षय हा आजीकडून फोन बोलायला घेतो आणि म्हणतो की आजी अगं काळजी घे, औषध वेळेवर घे आणि लवकरात लवकर परत घरी ये. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अरे किती काळजी करशील अक्षय माझी, अरे मी लहान आहे का, सगळं काही व्यवस्थित आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की थांब अगं आजी तू आत्याशी बोल बरं. तर आता आजी म्हणते की अरे इथे नेटवर्क नाही त्यामुळे मी नंतर फोन करेल. तेव्हा आता अक्षय इरावतीच्या आत्याच्या हातात फोन देतो. तर आता आजीकडून लगेच फोन कट करते. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर इरावती म्हणते की झाले का समाधान मॅडमचं, कारण नाही नको ते आरोप लावतात, ते आरोप लावून झाले का, झाले असतील तर आता तिने निघायला हवे, कारण तिची जाण्याची वेळ
वेळ तर झालेली आहे। आता तिने स्वतःच्या घरी निघून जावे, इकडे राहण्याची काय गरज आहे। एकतर तिचे जितके राहायचे दिवस होते ते संपले, आता मात्र तिची घरी जाण्याची वेळ झालेली आहे, त्यामुळे तिने स्वतःच्या मनाने निघून जावे। तेव्हा आता अक्षय होला हो करत असतो, परंतु रमा मात्र सारखी विचारत असते, आई आजींनी जी साडी नेसलेली आहे तर ती साडी काल मी कुठेतरी बघितलेली आहे, म्हणून रमा ती कुठे बघितली याचा आता आठवण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा मात्र आता रमा विचार करते की कशी लोक आहे यांना आता मदत करायची सोडून, आणि तेव्हा आता रमाला सर्व काही आठवते की म्हणजे ती गाडी बंद पडली होती की जेथे मी त्यांना मदत करायला गेले होते, परंतु ती गाडी आता मदत करायला गेल्यानंतर त्यांनी माझ्याच अंगावर घालण्याचा प्रयत्न करून तेथून ते निघून गेलेत, आणि त्याच वेळेस आता गाडीच्या मागच्या ह्या डिकीमध्ये त्या साडीचा पदर गुंतलेला मला दिसला होता, आणि ती साडी मात्र आई आजी सारखी सेम टू सेम साडी होती। हे मात्र आता रमाच्या सर्व काही लक्षात येते। रमा सारखा तोच विचार करत असते की नक्की आई आजी आहे तर त्या आई आजी कुठेतरी आता गुंतलेले आहेत आणि त्यांना नक्की काहीतरी त्या संकटात आहे, परंतु इरावतीने काहीतरी अगदी त्यांना किडनॅप वगैरे करून ठेवलेले असेल असे प्रत्येक विचार आता रमाच्या मनात येते, आणि रमाचा जो काही संशय आहे तो शेवटी खरा असतो। त्या गाडीत मात्र नक्की आई आजीच होत्या, आणि काल आमच्या समोर आई आजींना ह्या इरावतीने किडनॅप करून नेलं होतं हे तर खरं आहे। त्यामुळे आता किती काही झाले तरी शेवटी मी आई आजी पर्यंत पोहोचणारच असे आता रमा ठरवते, आणि शेवटी आता रमाच्या सर्व काही लक्षात येते, आणि ह्या म्हणजे इरावतीनेच हे सर्व केलेले आहे हे सगळं काही रमाच्या लक्षात येते। ह्या सगळ्याचा विचार करून आता इरावतीकडे बघत असते आणि म्हणते की ही इरावती जास्त हुशार आहे आणि ती चलाक सुद्धा आहे, त्यामुळे मात्र ती मला पार्वती आजीपर्यंत नाही पोहोचून देणार, त्यासाठी मला काहीतरी करावे लागेल असे बोलून रमा आता लगेच आत जाते। तर अक्षय आणि इरावती रमाकडेच बघत असतात। इरावती आता हे रमाचं सर्व काही बघून आता स्वतःच्या मनात विचार करते की ही रमा आहे ना तर ती जरा हुशारीने आणि जरा स्वतःच्या मनाने विचार करते, नक्की ही बाया काही गोंधळ घालणार तर नाही ना याचा तर इरावतीला टेन्शन येते। तेव्हा मात्र आता रमा ही आत येते, आणि रमा आतमध्ये आल्यानंतर आता लगेच शिंदेला फोन करते, आणि शिंदेला फोन करून विचारते की मी तुम्हाला एक नंबर दिला होता, तो नंबर तुम्ही चेक केला का। तेव्हा आता लगेच शिंदे म्हणतात की अहो रमा मॅडम तो नंबर आहे ना तर तो बनावट आहे, आणि हे बघा असे लोक मात्र गुन्हा करायचा असेल तर ते अगदी नवीन आता जी काही नंबर प्लेट आहे अगदी खोटी ती नंबर प्लेट वापरतात। तेव्हा आता रमा विचारते की म्हणजे आपल्याला ती गाडी नक्की कुणाची होती हे नाही माहिती होणार तर शिंदे सांगतात की नाही मॅडम ते आता सापडणंही शक्य नाही आणि ते सर्व सुद्धा आपल्याला करणंही शक्य नाही। तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे। रमा आता विचार करते की आता मात्र मी तिकडे त्या नंबरपर्यंत कशी पोहोचू शकेल, कारण आता जो काही इरावतीने हे सर्व प्लॅन केलेला आहे आणि तो गाडीचा नंबर सुद्धा आता नंबर प्लेट आहे तर ते सुद्धा आता सापडणं शक्य नाही, आणि ज्या माणसाकडे इरावती आत्याने पार्वती आजींना ठेवलेला आहे तर त्या माणसापर्यंत सुद्धा मी कशी पोहोचू, कारण त्याचा सुद्धा नंबर माझ्याकडे नाही, परंतु त्याचा नंबर मात्र मला कसा मिळेल याचा रमा आता विचार करते, आणि परत ती म्हणते की मी खरंच खूप साधा विचार करते त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात। इरावती आत्याला जर अद्दल घडवायची असेल तर त्यांच्यासारखाच विचार मला करावा लागेल आणि त्यांच्यासारखंच मला शेवटी वागावे लागेल आणि आई आजीपर्यंत पोहोचावे लागेल, कारण आई आजी नक्की ह्या इरावतीने किडनॅप करून ठेवलेले आहे हे रमाने आता पूर्णपणे ओळखलेले असते, आणि आता ती त्याचा बदला घेऊन आता त्या आई आजीपर्यंत पोहोचायचं ठरवते। तेव्हा आता इरावती आणि मालविका हे दोघींना खूप टेन्शन येते। आता त्या घाईने रूममध्ये निघून येतात। मालविका म्हणत असते की मला तर वाटलं होतं की एकदाच आपण सुटलो, परंतु त्या रमाला असं अचानक स्वप्न कसं पडू शकतं। तेव्हा आता इरावतीला तर खूपच टेन्शन असते। इरावती म्हणते की अगं स्वप्न वगैरे काही नाही, ती तर नाटक करत होती, हे सर्व नाटक, तिला सगळं काही माहिती आहे 100%, आणि तिला अगदी संशय आलेला आहे की आपण नक्की काहीतरी करतोय, म्हणून आपण त्या पार्वतीला किडनॅप करून ठेवलेले आहे हे सुद्धा तिला कळालेले आहे, म्हणूनच ती असं वागते। तर आणि काय ग तुझ्या लक्षात आले नाही का कारण जेव्हा आपली गाडी तेथे बंद पडली होती आणि कारवर मात्र जी हात मारून अगदी आवाज देत होती ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती रमा होती। तेव्हा मालविका तर आता ते आठवल्यानंतर घाबरते आणि इरावतीला विचारते की आता आपण काय करायचे। इरावती म्हणते की काय करायचे म्हणजे आता त्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्या आईला म्हणजे मम्माला तेथून हलवायचं सांगायचे, तिला दुसरीकडे पाठवायचे, आणि तोपर्यंत मात्र रमाला येथेच ठेवायचं, ती घराच्या बाहेर जायला नको, कारण तिला जर आणखीन काही कळाले तर ती रमा आपल्याबरोबर काहीतरी नवीन असे डाव आखेल आणि खेळ खेळायला सुरुवात करेल। आणि तेवढ्यात मात्र आता हे दोघी बोलत असताना दरवाजा
दरवाजा उघडून रमा आत येते आणि डायरेक्ट इरावतीला विचारते की काय इरावती आत्या, स्वतःच्या आईला सुद्धा तुम्ही किडनॅप केले? तर मला तर फक्त अंदाज होता आणि आता आता तर पूर्णपणे खात्री पटली. तेव्हा आता इरावती लगेच रमाकडे बघून हसत असते. तेव्हा इरावती आता टाळ्या वाजवते आणि रमाच्या डोक्यावर हात ठेवायला जाणार तोच लगेच रमा आपला डोकं हे बाजूला घेते आणि नाहीच असं म्हणते इरावती. तर आता रमा हसते. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की अगं पण अंदाज जो काही तू बांधला त्याचं रूपांतर आता खात्रीत होण्यासाठी तर पुरावे लागतात आणि ते पुरावे तर तुझ्याकडे नाहीत आणि ते पुरावे मात्र तू कशी शोधणार ते सांग बरं. तर मालविका आता हसत असते आणि इरावती सुद्धा. तेव्हा आता रमा म्हणते की पुरावे तर मीच शोधेलच. तर इरावती म्हणते की कसे, कारण मी ते तुला शोधून दिले तर तुला ते सापडतील ना आणि तुला कोणतेही पुरावे मिळू नये म्हणून मी काही पण करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही काय करू शकता? तर इरावती आता लगेच रडण्याचं थोडंसं नाटक करते आणि लगेच म्हणते की मी माझ्या आईला किडनॅप करू शकते. असं तुला वाटतं का? मी दुसऱ्यांना ओरडू सांगेल की मी असं काही केलेले नाही आणि ही रमा मात्र माझ्यावर खोटे आरोप करते हे अक्षयला सुद्धा सांगेल मी आणि माझ्या आईला किडनॅप केले म्हणून असे आरोप मी करेल आणि म्हणजे माझ्यावर हे असे आरोप का करते ही रमा, म्हणून आता रडण्याचं नाटक मी करेल. आणि जोरात आता रडत अक्षय असे नाटक करत ती आता बाहेर निघून जाते आणि तिच्या मागे तिची ती मालविका अगदी शेवट्याला बांधलेलीच असते आणि कायम तिच्या मागे करत असते. तर आता रमा तेथे रूममध्ये असते. रमा डोक्याला हात लावते. रमाला खूप टेन्शन येते इरावतीच्या वागण्याचे, परंतु आता ती स्वतःला शांत करते आणि आता बाहेर हॉलमध्ये येते आणि म्हणते की अक्षय अरे ऐक ना, हेच सांगायचं बाकी होतं आणि तेच राहिलं होतं शेवटी माझ्या आयुष्यामध्ये. तर मालविका आता म्हणते की हे बघा, अहो रडू नका प्लीज मॅडम, तुम्ही रडू नका. आता मालविका मुद्दाम हे सर्व इरावतीला शांत राहायला सांगत असते. इरावती काही रडत नसते, परंतु हा यांचा एक नाटकाचा प्लॅन असतो आणि त्या दोघी नाटक करत असतात. तर अक्षय तेवढ्यात बाहेर येतो. आता अक्षय लगेच आत्याला विचारतो की आत्या अगं काय झाले, आणि लगेच आता थोडंसं डोळ्यात पाणी आणण्याचं अगदी नाटक करत म्हणते की हे बघ अक्षय, मला असं आरडाओरडा करायला नाही आवडत, असं डोळ्यात पाणी सारखं आणायला, परंतु माझ्यावर जे काही आरोप केले जातात ते आरोप तर थांबतच नाही, मग मी काय करावे असं तुम्हाला म्हणजे वाटतं? तेव्हा आता रमा ही अगदी बाहेर येते. तेव्हा आता रमा समोर येऊन उभी राहते. तर अक्षय विचारतो की काय झाले? तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की हे तुमच्या रमा मॅडम आहे ना, त्यांचे आरोप काही संपतच नाही, सारखे माझ्यावर आरोप करत असतात आणि आता मात्र तिचं हे म्हणणं आहे की मी पार्वती मुकादमला म्हणजे मम्माला कुठेतरी किडनॅप करून ठेवलेले आहे, तर मी त्रास देते माझ्या आईला, म्हणून आता रडण्याचं थोडंसं खोटं नाटक करते आणि मालविका अगदी तिचं खोटं सात्वन करत असते की रडू नका मॅम. तेव्हा आता अक्षय रमाकडे बघतो तर रमाला खूप राग येतो. रमा म्हणते की वाटते की काय, तुम्ही आई आजींना किडनॅपच केलेला आहे आणि तुम्ही त्यांना त्रास सुद्धा देताय. तेव्हा आता अक्षय रमालाच रागवतो आणि म्हणतो की रमा काय बोलतेस? रमा म्हणते की हे बघा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच इरावती आत्यांनी आई आजींना किडनॅप केलेले आहे. तर अक्षय लगेच स्पष्ट म्हणतो की नाही केले, इरावती आत्याने हे सर्व नाही केलेले आणि मी त्यामुळे तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत, कारण तू हे जे काही बोलते त्यामुळेच मला तुझ्यावर विश्वास नाही ठेवता येत. तू हे जे काही असलं बोलतेस ना त्यावर मी नाही विश्वास ठेवू शकत, कारण तू जे काही म्हणते की विषच कालवलेला आहे, त्यावर ढकललेत आणि गुंड लावलेत मागे, किडनॅप केले, हे असं जे काही आहे तर ते मालिकामध्ये घडतं, खऱ्या आयुष्यामध्ये नाही घडत. त्यावर आता इरावती लगेच अक्षय समोर म्हणते की अगं तू काय बोलतेस? अगं मी वाईट आहे पण इतकी सुद्धा वाईट नाही, मी माझ्या स्वतःच्या आईच्या जीवाशी खेळेल, तिला किडनॅप करेल असं तुम्हाला वाटतं का? तेव्हा आता रमा तर रागाने म्हणते की इरावती आत्या तुम्ही वाईट नाही आहो, तर तुम्ही महावाईट आहात, इतक्या वाईट की तुम्ही सगळं काही विसरू शकता. रमा ही सांगायला जाते की हे बघा, या बाईने मला तुमच्या मुलीपासून लांब केले, तुमच्यापासून लांब केले, मुकदम कुटुंबापासून लांब केले आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता. तेव्हा आता अक्षय लगेच रमावरच ओरडतो की बास कर तुझी ही बडबड. इरावती आता डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आणते आणि अक्षयला म्हणते की बघ ना, अरे ती काय बोलतेस? अक्षय आता स्पष्ट शब्दात रमाचाच अपमान करतो आणि रमाला म्हणतो की बास कर. तेव्हा आता रमा रागाने अक्षयकडे सुद्धा बघत असते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, तुझं खूप ऐकून घेतले, आता बास कर. माझी आत्या अशी नाही आणि हे बघ, आत्यानेच आम्हाला 7 वर्षामध्ये सावरलं होतं, तिनेच आमची साथ दिली होती, तू आम्हाला सोडून गेली होती तेव्हा तिचा सपोर्ट आम्हाला होता. जेव्हा घरातील सगळेजण पळून गेलेत आणि तुझ्या सगट सगळेजण पळून गेले होते, तेव्हा मात्र आम्हाला आणि या घराला आत्याने सावरलं होतं. या घरातील सगळ्या लहान मुलांना तिने लहानचं मोठं केले होते.
सपोर्ट आमच्यासाठी खूप काही होता, त्यामुळे आत्ता तू तिला एकही शब्द बोलायचा नाही, तिचा अपमानसुद्धा करून तिच्यावर आरोपसुद्धा करायचे नाहीत, असे जेव्हा अक्षय स्पष्ट शब्दात म्हणतो तर रमाला आता खूपच राग येतो। तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे, चला तोपर्यंत तुम्ही तुमच्या लाडक्या आत्याला डोक्यावर घेऊन फिरा, मी आरोहीला घेऊन येथून कायमची निघून जाते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की आरोही कुठेही जाणार नाही, ती इथेच राहील। तेव्हा आता रमा म्हणते की ते जे काही आहे तर ते तिची आई ठरवेल। तेव्हा आता अक्षय म्हणतो की तेव्हा जेव्हा बाळाला गरज होती तेव्हा तिची ही आई कुठे होती, तेव्हा मात्र आम्ही तिला लहानचं मोठं केलं, बाटलीतून दूध पाजून पाजून तिला आम्ही मोठं केलं। तेव्हा आता रमाला राग येतो। रमा म्हणते की हे बघा, या सगळ्याला मात्र ही बाईच जबाबदार आहे, कळतं ना तुम्हाला मी का घर सोडून गेले होते। तेव्हा आता अक्षयला राग येतो। अक्षय आता रमावरच ओरडतो की बास कर, आणि रमाला म्हणतो की हे बघ, मी माझ्या हत्तेविरुद्ध एकही शब्द मी तुझा ऐकून घेणार नाही, मी तुला सांगून ठेवतो। तेव्हा आता रमा म्हणते की हाच तुमचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, जे काही तुम्हाला समोर दिसते त्यावर डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवता, जे काही तुम्हाला दाखवले जाते तेच तुम्ही खरं मानता, खरं काय आणि खोटं काय कधी प्रयत्न केला का माहिती करून घेण्याचा। तेव्हा आता अक्षय म्हणतो की खरं हेच आहे की आमच्या वाईट काळामध्ये आत्याने आम्हाला सावरले, तिनेच आम्हाला मदत केली होती। तर आता इरावती आत्या आणि मालविका एकमेकांकडे बघतात। तेव्हा मात्र आता रमा म्हणते की हे बघा, तुम्ही जे काही खोटं आहे तर तेच खरं मानून कवटाळून बसा, तोपर्यंत मी आता आरोहीला घेऊन चालले इथून कायमची। तेव्हा आता अक्षय लगेच रमाला ढकलून देतो आणि आरोही कुठेही जाणार नाही असे रमाला रागवत म्हणतो। आणि हे बघ, आरोही इथेच राहील, तिचा बाप ठरवेल की तिने कुठे जायचं कुठे राहायचं। तेव्हा मात्र आता लगेच अक्षय रमाचा हात धरतो आणि तुला जे काही खरे रंग दाखवायचे होते शेवटी तू दाखवलेच, असे बोलून आता तो रमाला रूमच्या घराच्या बाहेर काढून देतो। तेव्हा आता रमा परत वळून अक्षयकडे बघत असते। इरावती आणि ही जी काही मालविका आहे या दोघींना तर खूपच आनंद होतो, कारण जे काही घडत आहे ते सर्व त्यांच्या मनासारखे घडत आहे म्हणून त्यांना आनंद होतो। तर अक्षय रागाने रमाकडे बघत होता असतो आणि रमा सुद्धा आता रागानेच अक्षयकडे। तेव्हा आता रमा म्हणते की एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मला या घराशी काही घेणे देणे नाही, मला फक्त माझ्या मुलीची कस्टडी हवी आहे आणि त्यासाठी मात्र मी कोर्टामध्ये जाणारच। तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुला जे काही करायचं आहे ते सर्व तू कर, आणि रागाने आता तो दरवाजा लावून घेतो। तेव्हा आता रमाच्या अगदी मनासारखे होते, शेवटी तिला हेच हवं असतं। तेव्हा मात्र आता हा भाग येथे संपल्यानंतर आता रमा मात्र आरोहीला फोन करते आणि आरोहीला म्हणते की हे बघ, आता मी तुला जे काही सांगत आहे ते तू ऐकून घे, कारण आता इरावती आत्याच्या अगदी कॉल बुक मध्ये बघ तिने कोणाला आता कॉल केलेला आहे। तर आता आरोही म्हणते की हो हो बघते। तेव्हा मात्र आता आरोही म्हणते की हो केला होता, आणि तो नंबर ती आता पाठवते आणि तेवढ्यात इरावती आरोही करत धावतच येते। आरोही आता समोर फोनवर बोलत आहे हे मात्र इरावती बघते, आणि तोपर्यंत आता इकडे रमा तेथे येऊन पोहोचलेली असते, जेथे पार्वती आजीला किडनॅप करून ठेवलेले आहे। तेथे आता रमाला बघून लगेच पार्वती आजी म्हणते की रमा। तेव्हा आता रमाचा जो काही ड्रायव्हर आहे तर तो ड्रायव्हरला बघून आता रमाला धक्का बसतो, आणि आता रमा म्हणते की म्हणजे इरावती आत्याचं ऐकून तू शेवटी आरोहीचा सुद्धा ऍक्सिडेंट तूच केला होता। तेव्हा मात्र आता तो रमाशी झटापट करत असतो आणि रमाला ढकलून देतो, आणि तेवढ्यात मात्र आता इरावती आत्याला फोन करून तो तेथे बोलावून घेत असतो, आणि तेवढ्यात मात्र पार्वती आजी मागून येते आणि त्या मुकेशच्या डोक्यात जोरात काठी मारते आणि मुकेश शेवटी खाली पडतो। तेव्हा मात्र आता रमा आणि पार्वती आई मात्र ह्या इरावतीचा प्लॅन अगदी सक्सेस होऊन देणार नाही, आणि शेवटी रमाने प्लॅन आखून मात्र इरावती आत्याचा पर्दाफाश केलेला असतो आणि पार्वती आजीचा जीव वाचवलेला असतो। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।